रूप पाहता लोचनी रूप पाहता
पावविल ठाया पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया पांडुरंग चिंतिलिया करी गवसनी चिंता करी गवसनी पावावया फळ पावावया फळ अंगी असावे हे बळ अंगी असावे हे बळ त्याची चिंती यामोरी त्याची चिंती यामोरी चिंता करी गवसनी चिंता करी गवसनी
सिद्धि ओळंगती पायी
तुम्हाला कोणी सांगितलं उभा टाकायचं?
असं बस 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 बोला पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम जगद्गुरु योग महाराज छत्रपती शिवाजी महाराज पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु योग महाराज चौंडेश्वरी माता की गणपती बाप्पा हरा 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 पाववील ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी पावावया फळ अंगी असावे बळ त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी त्यासी चिंतिलिया मनी चिंता करी गवसनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमो पांडुरंगा दयाळा नमो पांडुरंगा दयाळा बोला नमो गोविंदा गोपाला
योगिया ऋषीश्वरा नमो 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 आदि माया सागरा नमो आदि माया सागरा अहो स्वामी तुझया देवा अहो स्वामी अहो स्वामी तुझया देवा अहो स्वामी तुझया देवा अहो स्वामी पांडुरंगा करू प्रथम म्हण दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता अभिनवा विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिणी ती शारदा विश्वमोहिनी नमिनिमिया शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती पुनमोस्तुते नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणो महासायत चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथम अतुलित बलधामम हेमशैलापदेहं धनुजवन कुशाणुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि हे दुखभंजन मारुतनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार मंगल भवन मंगल हारी राम कथा सती किरण समाना संत कोरलित करगी पाना सिया राम मैं सबद बजाई करो प्रणाम मैं कोटि दुख पाई राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम पाववील ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी प्रसूत संप्राप्त वेळी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वमान्य संत यच्छ यावत भूतलावर जन्माला आल्याच्या नंतर हा देह सदेह वैकुंठाला घेऊन जाणारे पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा पाठात नसलेला पण अगदी सोपा असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगामध्ये श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याचं चिंतन करा असं सांगतात।
आणि त्या चिंतनाने काय परिणाम होतो तोही या अभंगामध्ये सांगतात. विठाला विठाला. जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जीवाला म्हणा, तुम्हा आम्हाला म्हणा, योग्य ठिकाणावर जाण्याची गरज असते. थोडं कडक करा, बेस कमी करा आणि कडक करा. हॅलो हॅलो. विठाला विठाला. बोला पुंडलिक वरदा श्री पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. विठाला विठाला. मला एकच पुरत नाही. हा ना मला तुम्ही 3 लावलेत, हे 2 आणि हे 1. असं म्हणतात व 3 लावल्यास बिघडतं म्हणून. जगद्गुरु श्री तुकोबाराय. प्रत्येक माणूस जन्माला आला तुम्ही आम्ही की आपल्याला एका योग्य ठिकाणावर पोहोचायचं असतं, आणि योग्य ठिकाणावर पोहोचण्याकरता योग्य कार्य सुद्धा करावं लागतं. मग तुकोबाराय म्हणतात, जर तुम्हाला योग्य ठिकाणावर जायचं असेल तर त्याला फक्त एकच मार्ग आहे. काय मार्ग आहे? भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन. पावविल ठाया. ठाया म्हणजे ठिकाणावर, पावविल म्हणजे जाऊ शकतोस. कधी? पांडुरंग चिंतिलिया. पांडुरंगाचं चिंतन केल्याच्या नंतर. म्हणले महाराज योग्य ठिकाणावर जाण्याकरता त्याचं चिंतन करायची काय गरज आहे? आम्ही आमचं जाऊ शकतो. अरे म्हणले तिथं जाण्याचा मार्ग वेगळा असतो. मार्ग सारखेच असतात, पण जाण्याकरता जी उपयुक्त सामुग्री लागते ती भगवंताचं नामस्मरण. म्हणले महाराज अजून काय परिणाम होतो सांगितलं. त्याचं चिंतन केलं की तो चित्ताचं रक्षण करतो. त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी. आणि चित्ताचं रक्षण करण्याकरता, योग्य ठिकाणावर जाण्याकरता अंगामध्ये एक बळ असावं लागतं, एक शक्ती असावी लागते. ते बळ सुद्धा चिंतनानेच प्राप्त होतं. पावावया फळ. जे साध्य आपल्याला प्राप्त करायचंय त्याच्याकरता अंगी असावे हे बळ. हे म्हणजे नामस्मरण. म्हणले महाराज नामस्मरण करा, नामस्मरण करा सांगतायत, चांगला काहीतरी फायदा सांगा बुवा. म्हणले हे असे थोडेसे वरचे फायदे सांगू नका. चिल्लर फायद्याने काय होत नाही. चांगला टप्पू मोठा ठोक फायदा सांगा. काही करावं लागलं नाही पाहिजे. मी अनेक वेळा सांगत असतो, तुमची आमची प्रवृत्ती कशी आहे? आपली सगळ्यांचीच प्रवृत्ती. आपल्याला असं वाटतं आपल्याला कष्ट कमी लागावे पण फायदा जास्त व्हावा. मी नेहमी याच्याकरता उदाहरण देत असतो. आता ते सिम बंद पडलं युनिनॉरचं. कमी बॅलन्समध्ये कवरही बोला, रातभर बोललात तरी काहीच नव्हतं. जोडप्याकरता सिम चांगलं होतं, ते उगाच बंद केलं. काय करावं, पण ते ओव्हरलोड होऊ लागलं म्हणून बंद केलं. प्रत्येकाला असं वाटतं गाय जरी घेतली तरी तिने खाव कमी, ती दिसाव गुबगुबीत, पैशाला कमी भेटावं, आणि दूध मात्र एका टायमाला 10 लिटर द्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. कष्टा वाचून फळ मिळावं असं प्रत्येकाला वाटतं. म्हणजे महाराज, आणि फळाची अपेक्षा संकुचित नसते महाराज, जास्त असते. लोकांना असं वाटतं एकदा राम म्हणलं की आम्हाला देव भेटावा. जसं नाथ महाराजाच्या घरी पाणी भरीत होता तसं निदान मक्कर उभा करायला तरी देवानी यावं चालू घडीला, असं वाटतं की नाही. पण सोपं नाही ना महाराज. बरीच प्रत्येक क्षेत्रात असंच आहे. एकदा नाव घेतलं की देव भेटावं वाटतो. एक अभंग पाठ केला की कीर्तन यावं वाटतं.
4 बोलं बसले की पखवाज वाजवा वाटतो, 2 चाली आल्या की मोठं पार इथपर्यंत शर्ट घाला वाटतं. म्हणजे ही सिस्टम आहे, असं प्रत्येकाला वाटतं. आता मलाही असं वाटतं, मला कोणी फार असं म्हणावं, नाही नाही महाराज लय तुम्ही मोठे आहेत. मी मोठाच आहे तसा, उंचीने, उंची. तर या उंचीविषयी महाराज एक शास्त्रात बारकावा आहे. असं सांगितलं जातं बाबा शास्त्रात की बुद्धी सगळ्याची वाढत नसते, पण अवयव मात्र मूर्खाची वाढत असते. तसं असा काही प्रकार आहे असं समजा. प्रत्येकाला असं वाटतं की बाबा फळ मिळावं. त्या माणसाने सांगितलं महाराज काहीतरी थोडं मोठं काहीतरी फळ काय असेल ते सांगा बुवा. कसं आहे, तुम्ही जर जेवढं जास्त सांगाल तेवढी जास्त मर्यादा आहे. महाराज म्हणले बघ, देवाचं चिंतन जर तू केलं असतं, तुका म्हणे तई आणि सिद्धी ओळंगती पायी, अष्टमहासिद्धी तुझ्या पायावर लोटांगण घालते. मग आता अष्टमहासिद्धी कोणत्या कोणत्या? प्रत्येक सिद्धीचं एक वेगळं कार्य आहे. प्रत्येक सिद्धीमध्ये काही पोटसिद्धी आहेत, त्याच्याकरता काही उपास्य देवता आहेत. प्रत्येक एक पीठ आहे, एक अधिष्ठान आहे, त्याच्यावर पुन्हा काही देवतांचं अधिष्ठान आहे, पुन्हा त्या देवतांची उपासना आहे, पुन्हा त्या सिद्धीची प्राप्ती होते आणि मग ती सिद्धी मिळते. पण ती मिळत असताना काही नियम जपावे लागतात, काही गोष्टी अटी असतात. जसं उदाहरण एखाद्याला विंचू चावला, एखाद्याला विंचू चावला की विंचू चावल्यानंतर काही माणसं आपोआप तो विंचू चढला जातो. मग त्या माणसाने मला सांगितलं बा, म्हणलं हे कसं काय, थोडं कमी राहू द्या, मी पुढे बोलतो. तसं काय पुढे बोलतो मी. म्हणलं हे कसं काय? म्हणलं महाराज ही सुद्धा एक विद्या आहे, त्याचे काही नियम असतात याच्याविषयी. म्हणलं काय नियम आहेत? म्हणलं महाराज मी हे तुम्हाला शिकवू शकतो, विंचू उतरवण्याचा मंत्र मी तुम्हाला शिकवू शकतो. म्हणलं बघ शिकवते. हां, पण मला आधी चढवायचा मंत्र शिकावा लागतो. म्हणजे त्याचा नियम आहे, तर ते शिकल्याशिवाय हे येत नाही. मला ते शिकल्याशिवाय हे येत नाही. त्याच्याकरता आधी चढवायचा शिकवावं लागतो आणि मग उतरायचा विंचू शिकवावं. म्हणलं बाबा मला काही ती शिकण्याची इच्छा, कारण सिद्धी जरी असली तरी ती त्रास देणारी आहे. बरं तात्पुरत्या सुखासाठी ते बरं वाटतं, पण सिद्धी प्राप्त झाली की महाराज खरं तर परमार्थापासून पदच्युत होण्याला कारण सिद्धीचं. सिद्धी एक आणि त्याला सोबत प्रसिद्धी एक. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राजहंसे. सिद्धी लावी पिसे, सिद्धी प्राप्त झाली की माणूस गुंततो, त्याच्यावर पुढे बोलणार आहे. पण त्याला असं बरं वाटलं, चला काय हरकत नाही. पण म्हणलं महाराज थोडं जर मला असं थोडं नामस्मरणाविषयी थोडं विस्तृत सांगा. महाराज म्हणले काहीच हरकत नाही, म्हणजे कामच ते. तू देवाचं नाव घेणार असशील तर मी 4 तास तुझ्या पुढे बसून तुला सांगू शकतो. महाराज म्हणले काय हरकत. महाराज सांगतात, हे बघ, भगवंताला सुद्धा जी माया मोहित करते, भगवंताला सुद्धा जी माया मोहित करते, त्या मायेचा त्रास नामस्मरण केल्याने होत नाही. तुम्ही म्हणाल महाराज भगवंताला कशी माया मोहित करते? भागवतात एक फार सुंदर प्रसंग आहे. स्पष्ट सगळा सांगत नाही, थोडा सांगून पुढे चलतो. भगवान परमात्मा थोडे रांगत कशाच्या तरी साह्याने असं धरून उभं ठाकू लागला. आणि भगवान परमात्म्याच्या घरच्या भिंती म्हणजे कशाच्या होत्या? सागवानाच्या, इटा मातीच्या नव्हत्या. महाराज तिथं पाचू, माणिक, मोती आणि असा एक पिलर होता पाचूचा. त्या रत्नामध्ये भगवान परमात्म्याचं प्रतिबिंब दिसू लागलं. भगवान परमात्म्याने रांगत त्या रत्नाच्या खांबाजवळ आले, त्याला आधार घेतला आणि आधार धरून भगवान परमात्मा उभा ठाकले. उभा ठाकत असताना भगवान परमात्म्याने असं बघितलं, अरे याच्यामध्ये सुद्धा माझ्यासारखं कोणीतरी आहे. आणि मग भगवान परमात्मा त्याच्याकडे बघतच राहिले, बघत राहिले. पण मैयाला सारखं खुनवायचे, मैया ते बघ, मैया ते बघ. मैयाने सांगितलं अरे काय? मग मैयाच्या लक्षात आलं हे स्वतःच्या प्रतिबिंबाला बघायला लागला. पण सारखं त्याच्याकडे भगवान परमात्मा बसायचे आणि त्या खांबाला असं आवळून धरायचे, म्हणजे स्वतःच्याच रूपाला मोहित झाले. याचं नाव माया सुद्धा. ते थोडंसं रूपाला मोहित करणं हे मायाच लक्षण आहे. श्री गुरु शेखर महाराजांनी माया शब्दाची व्याख्या सांगत असताना फार सुटसुटीत सांगितलं. माया कशाला म्हणतात? माया, आता इतर ब्रह्म माया हे समजा ह्या अशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत.
पण सोप्पा वेदांत. गुरुजींची व्याख्या आहे असं म्हणायचं ते, त्यांच्या गुरुजींची. ते म्हणायचे खरं लपवून खोटं जी दाखवते तिला माया म्हणतात. किती सोपं आहे खरंच. मोठी माणसं मोठीच असतात. एखाद्याच्या घशी गळ्यात उतरवण्याची कला त्यांच्याकडे असते. खरं झाकून खोटं जी दाखवते तिला माया म्हणतात. याच्यावर त्यांनी एक दृष्टांत सांगितला. खरं झाकते आणि खोटं दाखवते. एका गावात 2-3 मोठी माणसं, प्रतिष्ठित माणसं, प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना बोलवलं जायचं. बोलवलं जात असताना एक दिवस ते माणसं गावाला गेले आणि त्यांच्या गावात एक मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलं. बरं का अण्णा, आता ते नाहीत, त्यांना बोलवल्याशिवाय कार्यक्रम होत नाही, मोठ्यांना बोलवावं लागतं. मग आता त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून काय करावं, त्यांच्या मुलांना बोलवावं असं. त्यांच्या मुलांना बोलवलं, पण त्यांचे आता गोष्टीतल्या विठ्ठल विठ्ठल गोष्टीतल्या मोठ्या माणसाची मुलं शहाणी नसतातच. राजाची, मोठ्या माणसांची शहाणी नसतातच. गोष्टीतली बायको कधी पण चांगलीच असते. अशा काही बऱ्याच गोष्टी, त्याच्यातल्या गोष्टी चांगल्या असतात, पण त्या गोष्टीतच. तद्वत आता हे मोठ्याचे पोरं होते, पण पार गेलेले. फार म्हणजे त्यांना तिघाला 3 विशिष्ट सवयी होत्या. एकाला सवय होती महाराज सारखं डोकं खाजवायची. का डोकं खाजवायचं, त्याच्या डोक्यात वाज आलेलं, सारखं डोकं दोन्ही हाताने. आणि शास्त्र सांगतं दोन्ही हाताने डोकं जर खाजवलं तर बुद्धीचा नाश होतो. एका हाताने डोकं खाजवायचं कधी, असं दोन्ही हाताने नाही. असं दुसऱ्याला सवय होती महाराज, दुसरा पोरगा पार 22-25 वर्षाचा होता, पण तो शेंबडा होता. सारखं हे हात सारखं चालू. तिसराही पोरगा अस्वच्छ राहणं, त्याच्यामुळे त्याच्या या बोटामध्ये खरूच झालेली. आता असे पोरं कसे बोलवा बरं कार्यक्रमाला. पण मोठ्याच्या पोरांना काहीच म्हणता येत नाही महाराज. हा पूर्वापार चाललेला नियम आहे, पूर्वीपासून चालत आलेला नियम आहे. मोठ्यांचे पोरं बोलवले कार्यक्रमाला, पण तेही पोरं थोडे जागेवर होते. त्यांनी असा विचार केला, आपल्याला कार्यक्रमाच्या ठिकाणावर जायचे, चांगलं गेलं पाहिजे. 4 शहाणे माणसं असतात, आपल्यासारखे सगळे शेंबडे खरजुले असे काही नसतात. त्याच्यात होता ना तो एक खरजुला आहे, म्हणून हा शब्द प्रयोग. असे काही नसतात, शहाण्या माणसात जायचं असते. आता मी इथं येताना चांगलंच म्हणजे 2दा गण लावून येतो इथं येताना. मग तू म्हणाल तू 2दा गण का लावतो. एकदा तोंड धुतलं की मग मला माझं तोंड आरशात बघा वाटत नाही. ते जवळ तोंड रंगवीत नाही का तोपर्यंत. मोठ्या माणसात जाताना माणूस चांगलं जातं. ठीक आहे बोलवलं, पण आता ते पडिले वळण इंद्रिया सकळा, मोठी माणसं जमले, सभा जमली, माईक असे 3-3 पुढे ठेवले आणि मग माणूस बोलायला लागला, माननीय आदरणीय. कशासाठी सांगतोय, खरं लपवून खोटा दाखवते त्याला माया म्हणतात. पण आता ह्या पहिल्याचं डोकं, ते मधले माणसं ते लोकसभेतले वळवळ करू लागले, ते खाजवू लागलं. आता खाजवू लागलं म्हणजे असं खाजवायचं तर ह्याला आहे, पण एवढ्या माणसात खाजवावं कसं. युक्ती केली महाराज. तो उठला आणि माईकवाल्याला म्हणला, सारखा मला बोलू दे, मला बोलायचंय. म्हणला काय बोलायचंय, मला रामायणातला एक लय सुंदर प्रसंग आठवलाय, मला सांगायचं. त्याला वाटलं चला मोठ्याचं पोरगं बोलायले, असू द्या काय हरकत नाही म्हणून ते उठला. मग ते माईकमधून सरकवलं आणि ते म्हणला, इथे जमलेल्या उपस्थित सर्व मान्यवर मंडळींना मी काहीतरी चांगलं सांगण्याच्या उद्देशाने ते उभा टाकलोय. मला एक रामायणातला फार सुंदर प्रसंग आठवला. म्हणले राम रावणाचं युद्ध चालू होतं. कसलं युद्ध होतं राम, कसलं युद्ध होतं. तसलं युद्धच नाही ना. ते काय युद्ध होतं का, अरे तसलं युद्धच नाही असं त्यांनी बोलायला सुरू केलं. पण म्हणले युद्धात कोण कोण होतो. वानर सेना होती म्हणली एवढी, प्रभू रामचंद्राकडून अगणित. इकडं राक्षस होते म्हणले, सगळे एका जागेवर आले आणि जे वळा 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 करू लागले. असं म्हणून त्यानं ते डोकं खाजवायला सुरू केलं. 15 मिनिटं डोकं खाजवलं. बसलेल्या कोणालाच लक्षात नाही आलं. पण सोबती जे होते की नाही, खरंच एखादे शेंबडे, त्याच्या ध्यानात आलं महाराज. त्यानं असा विचार केला, यानं याचं काम साधून घेतलंय, आपल्याला काय डोकं नाही का. ते म्हणला वा वा वा, टाळ्या वाजवल्या मधीच. डोकं खाजवणाराचा नंबर झाला. पुन्हा हे उर्दवाहिनी हरिकथा याचा नंबर आला. हा पुढं आला. तो मला याच्याही पेक्षा चांगला प्रसंग मला माहिती आहे, याला फक्त वळवळ केलेलंच माहिती आहे म्हणला.
काय सैन्य होतं राव म्हणला, काय एक से एक बडकर विद्याधारी होते म्हणला. एखाद्यानं जर बाण सोडला तर प्रलय येईल अशी विद्या होती. काय सैन्य होतं म्हणला. हे प्रभू रामचंद्रातल्या वानराने बाण धरायचा म्हणला, असा बाण सोडायचा. दोन्ही दोन्ही हाताने बाण सोडत होते म्हणला, असा बाण सोडायचा. आता हे बाण सोडण्याच्या नादात नाक बी पुसून घेतलं. आता हे म्हणलं दोघाचं झालं, मग मी काय, मला सुद्धा थोडंसं गेलं पाहिजे. पण म्हणले हे तो उठला, तो म्हणला वा वा छान, वळवळ करणे बाण सोडणे इथपर्यंत मर्यादित होतं म्हणला. पण काही मेन जे सैन्य होतं ना म्हणला, ते असं उभा टाकलं म्हणला, इकडून रावणाचं, इकडून प्रभू रामचंद्राचं. आणि जे आले म्हणला, मल्लयुद्ध सुरू झालं त्यांचं, सुटत बुवा म्हणला. काय खाजून घेतलं हे फक्त त्यांना कळालं. म्हणजे वस्तुस्थितीने हे रामायण नव्हतं, वस्तुस्थितीने ही कथा नव्हती. खरं होतं का हे, म्हणजे जे खरं होतं ते झाकून खोटं दाखवणं, याचं नाव माया. विठाला विठाला. आणि अशी माया सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं की नष्ट होते. माया को सब कोई भले, पर माधव भजे न कोई. जो कदापि माधव भजे, तो माया उसकी होय, तो माया उसकी होय. मायेचा सगळेजण अंगीकार करतात, पण माधवाचं भजन कोणी करत नाही. महाराज म्हणतात, ज्या दिवशी माधवाचं, भगवान विठ्ठलाचं भजन तुम्ही कराल, त्या दिवशी ती माया तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ईश्वराचं चिंतन केलं की माया काही करू शकत नाही. तसे ज्ञानोबा सुद्धा ईश्वरच आहेत. महाविष्णूचा अवतार. फक्त प्रमाणाचं ध्रुवपद म्हणलं की विषय बदलतो. म्हणून संत महिमा प्रतिपादन केलं. असं माऊली सुद्धा एक भगवंताचाच अवतार आहे. भगवान परमात्म्याचं चिंतन केलं की तीही काही करू शकत नाही. म्हणजे मग महाराज त्याच्या चिंतनाला अडचण काय? तीच तर मोठी अडचण आहे महाराज. देवाचं नाव घेण्याकरता, खरं सांगा, तुम्ही सर्व माझ्या वयापेक्षा जास्त परमार्थ करणारी माणसं आहात. देवाचं नाव घ्यायला, विठ्ठल किंवा श्रीराम किंवा रामकृष्ण हरी म्हणायला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? रामकृष्ण हरी एवढं म्हणायला किती वेळ लागतो? 2 सेकंद लागतात. किती लागतात? 2 सेकंद लागतात. पण खरंच सांगा, तुम्ही किंवा मी दिवसातून किती वेळेस देवाचं नाव घेतो? माझी काउंटिंग पूर्ण होईपर्यंत घेतो, त्याच्यानंतर नाही. हां, किती वेळ घेतो देवाचं नाव आपण? घेत नाही महाराज. मग हेच त्याचं सूत्र आहे, घेतच नाही. थोडं थोडं कधीतरी हो, पण ते असं अट्टहासपूर्वक घेतो का आपण? घेतच नाही महाराज. म्हणून तर तुकोबारा म्हणतात, शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी. तुका म्हणे कोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी. महाराज
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सर्वाहुनी म्हणजे या सर्व शब्दात सगळं ज्ञान कर्म योग सगळं आलं. मला सगळं आलं. या सगळ्यात देवाचं नाव सोपं आहे. पण महाराज म्हणजे सोपं असून उपयोग नाही. या पुढच्या चरणाला मोठी माणसं म्हणत असतात ही तुकोबाची मेख आहे म्हणायची. जसे ज्ञानोबाच्या काही मेखी आहेत तसे तुकोबाच्या बी काही मेखी आहेत. सोपं आहे. महाराजांनी सांगितलं सोपं आहे. नलगती सायास ठाईचं बैसून हे सगळं सोपं आहे. पण शहाणा तो धनी घेतोय किंवा घेतो असे शहाणा माणूसच घेऊ शकतो. म्हणले मग महाराज देवाचं नाव घेत नाही तर मग बाकी काय करतात, काय करत असतो? अरे म्हणलं सोपं आहे ना. जीव देवाचं चिंतन करण्यापेक्षा इतरत्र सगळ्या गोष्टीचं चिंतन करतो, फक्त देवाचं चिंतन करतो, देवाचं करत नाही. मग तो जीव श्री गुरु बाबा सांगत असतात जीव दोन प्रकारचं चिंतन करतो म्हणले. एक जीव चिंतन करत असतो जडाचं आणि दोन जीव चिंतन करतो जीवाचं. दोनच गोष्टीचं चिंतन आहे, जडाचं आणि जीवाचं. बरं जडाचंही चिंतन केलं आणि जीवाचंही केलं तरी ते काय सुख देणार आहे का? दुःखच देणार आहे ना हो. कालांतराने काही काल परत्वे सोडलं तर जडाचं चिंतन दुःखच देतं. मग त्या जड पदार्थात सगळ्या गोष्टी आल्या मला, सगळ्या गोष्टी. प्रभू रामचंद्राजवळ असणाऱ्या सीतामाईने वनामध्ये अरण्यामध्ये नुसतं एक हरण बघितलं सोन्याचं. का सोन्यासारखं? सोन्यासारखं. सोन्याचं नव्हतं. सोन्याचं कुठं हरण असतं होय? सोन्यासारखं, सोन्यासारखं असं त्याचा अर्थ केला. सोन्यासारखं. आणि सोन्यासारखं हरण बघितलं, त्याची इच्छा केली. बरं केली कुणाजवळ? पतीजवळ. वस्तुस्थितीने भगवान सगळ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करणारा भगवान परमात्मा त्याच्या जवळ वास्तव्य आणि त्याच्या जवळ वास्तव्य करून चिंतन कशाचं आहे? सोन्यासारख्या दिसणाऱ्या हरणाचं. आणि ते करायचं काय? त्याने अंगात घालण्याकरता चोळी शिवायची. देवाने असा विचार केला मी एवढा जवळ असून स्वतः सुवर्ण म्हणजे माझी विभूती आहे, मी स्वतः भगवान जवळ आहे, तरीही हिला सोन्यासारख्या हरणाच्या कातड्याची आवश्यकता आहे. चला काय हरकत नाही. देवानं डायरेक्ट सोन्याच्या लंकेतच नेऊन बसलं. जडाचं चिंतन आहे. पण तिथं गेल्यास तिला विचारलं त्रिजटेनी इथे तुला कसं वाटतं? आता त्रिजटेला माहित होतं इथं काय सुख आहे वय, सुख नाही पण कसं वाटतं? त्यावेळेस माता सीतेचे काही वाक्य आहेत. माता सीता सांगते आता माझी गती उर्मिलेसारखी झाली. त्रिजटेने विचारलं कसं काय? अहो म्हणले उर्मिला अयोध्येत राहते, उर्मिलेला सगळेच सुख आहे, दास आहेत, दासी आहेत, सोनं आहे, वस्त्र आहे, अलंकार आहेत, आभूषण आहेत, सगळं आहे, फक्त उर्मिलेजवळ देव नाही. तसं मला सुद्धा मी इच्छा जर केली तर सगळं प्राप्त होऊ शकतं, पण प्राप्त झालेल्या गोष्टीला थोडी किंमत नाही. का? महाराज म्हणतात तुका म्हणे देवावीन केला तो मिठा, केला तो मिठा, केला तो मिठा. या
सगळ्या गोष्टी उर्मिलेला आणि सीतामाईला प्राप्त होऊ शकतात, प्राप्त आहेत, पण देव नसल्यामुळे या गोष्टीला किंमत. म्हणून तुका म्हणे देवावी केला शिन तो मिथ्या. शिन तो मिथ्या म्हणजे हे प्राप्त होण्याकरता सीतामातेने सुद्धा अपेक्षा व्यक्तच केली की हो, की मला पाहिजे म्हणून. हा शिनच, हे सगळं खोटं आहे. मग म्हणले महाराज जीव जडाचं चिंतन करतो. बरं, जडाचं चिंतन करत असताना जडाच्या चिंतनात असं सांगतात की बाबा जडाचं चिंतन करत करत दुःख तर प्राप्त होतच, पण जडाचं चिंतन अंतःकरणामध्ये विकार सुद्धा उत्पन्न करतं म्हणे. जीवाचंही आणि जडाचंही चिंतन अंतःकरणात विकार उत्पन्न करतं. आणि एकदा विकार उत्पन्न झाले की ते विकार काय करतात, भगवान गीतेत अर्जुनाला सांगतात, ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषुपजायते. तिथून पासून पुढे ते पार क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहा स्मृतिभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. प्रणश्यती म्हणजे त्याचा नाश होतो, नुसता नाश नाही होत, सत्यानाश होतो. प्रउपसर्ग लागल्यामुळं असं म्हणजे त्यात असं श्रीगुरूचं चिंतन आहे. नुसता नाश होत नाही, सत्यानाश होत. हेही कळत नसलं तर त्याला त्यांनी अजून एक सांगितलं होतं, नुसतं वाटोळं होत नाही म्हणले, वज वाटोळं होतंय. नाशच होतो ना महाराज. विषय एकदा का जडाचं चिंतन जीवाचं चिंतन करत करत अंतःकरणात विकार उत्पन्न झाले ना, सांगा विकार उत्पन्न झालेलं अंतःकरण किती शुद्ध असतं. आणि विकार उत्पन्न व्हायला लय लागत नाही महाराज. एखादी गोष्ट एक मनाला म्हणा चित्ताला म्हणा आवडली, तिचं थोडं 2-5 मिनिटात चिंतन केलं की विकार उत्पन्न होतात. त्यात काय लागतं, जुनी फार मंडळी सांगत असतात, गुरु शिष्याची जोडी फिरत फिरत गावात आली. आणि गावात आल्याबरोबर मग आता पहिले गुरु शिष्याला काही घरात नेत नव्हतं कोणी. आता सगळे शिष्य सगळे गुरु घरात असतात. तसं काय पहिले काही घरात नेत नव्हतं. मग पहिले फिरस्ती साधू आले की त्यांना एकच मुक्कामाचं ठिकाण, मारुतीचा पार. म्हणजे पहिले पार बी असे पार 6-6, 7-7 फुटाचे उंच असायचे. आता ते फिरत 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 आले. शिष्याने गुरुला आसन टाकलं, बसले. आणि बसल्याबरोबर 6:30, 6:30च्या दरम्यान भरपूर मोठे माणसं, डोक्यावर कंदील मोठे मोठे, काही माणसं ढोल वाजवत आहेत. एक 4 पायाचा प्राणी, एक घोडा, त्याच्यावर एक माणूस बसलेला आहे, गाढवं चालू त्याच्यावर एक माणूस बसलेला आहे. पाठीमागं डोली आहे सजवलेली, त्याच्यात सुंदर स्त्री आहे, उदाहरणार्थ वरात आलेली. आणि सगळं ते बघितलं. आणि त्या शिष्यानं, आता अनभिज्ञ शिष्यानं गुरुला विचारलं, गुरुजी, तिकडले शिष्य होते ना, हिंदीत विचारलं, गुरुजी ये क्या है. आता शिष्य म्हणजे अशी गोष्ट असते, असं महाराज आमचे बाबा सांगतात, शिष्याने काही विचारलं तरी गुरुला सांगावं लागतं. म्हणजे काही विचारलं तरी. ते साखरे महाराजांचे दादा महाराजांना एक जणांनी विचारलं, म्हणे का हो, जीवनमुक्त अवस्था काय असते. बरं, जीवनमुक्त अवस्था आणि असं तुम्ही सांगितलं म्हणले आज की महात्मे सहज चलत चलत देह ठेवतात, ते त्यांच्या हातात असतं. हे कसं काय म्हणले, मला काय पटलं नाही बा म्हणले. पटलं नाही म्हणल्याबरोबर तुला पटलं नाही का म्हणले, बस. तात्या म्हणायचे म्हणे त्यांना. तात्या असे बसले पुढे. बसल्याबरोबर महाराज त्यांनी सांगितलं, हे बघ, महात्मा असा देह सोडत असतो. असं म्हणलं की लगेच त्यांनी सोडलं महाराज. आणि त्यांनी ते नाकाला हात लावून बघितलं, अरे खरंच मेलेन म्हणले हे. त्यांनी ते प्रॅक्टिकली करून दाखवलं. मला सांगायचं काय, गुरुला काही विचारलं तरी शिष्याने सांगावंच लागतं. आता सांगावं लागतं म्हणल्याबरोबर तर ती तर लौकिकच गोष्ट होती. गुरुने सांगायला सुरू केलं, बेटा ये बारात है, ये जो घोड़े पे बैठा है इसे दूल्हा कहते हैं, ये डोली में जो है उसे दुल्हन कहते हैं, ये आगे जो है ये शैतान है, आपली ये बाराती है, ये नाचणारे माणसं है. अब इनका विवाह होगा, ये संसार करेंगे, इनको बाल बच्चे होंगे, उनका विवाह होगा. असं सगळी पूर्वपीठिका त्याला सांगितली. आणि मग आता शिष्यानं ते ऐकलं. आता ऐकल्या शिष्यानं ते तेवढ्या पुरतं ठेवावं का, त्याचं चिंतन बसल्या बसल्या सुरू झालं. इसे बारात कहते हैं, ये घोड़े पे दूल्हा बैठा हुआ है, ये डोली में दुल्हन है, इनकी शादी होने वाली है, इनको 2-4 बच्चे होने वाले हैं,
उनकी शादी होने वाली है. झोपला. आता झोपल्याबरोबर ज्ञानोबराय म्हणतात जागता जवाशी जे जागत्या अवस्थेत जे चिंतन करतो, मणी वसे ते स्वप्नी दिसे म्हणल्यासारखं जागत ज्याचं चिंतन केलं, झोपेत स्वप्नात असं असतं महाराज. सगळ्यात बेकार जर काय असेल तर स्वप्न इतकी बेकार आहे महाराज, इतकं वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी पट जास्त दाखवतं. आपल्या डोळ्याने काय काय बघू शकतो, काय बघू शकतो, संकुचित गोष्टी बघू शकतो. आपल्या डोळ्याने आपला अंत्ययात्रेचा विधी बघू शकतो. आपला म्हणजे माझा नाही बरं का, मला जगू द्या थोडे दिवस. हां, ते काय म्हणतात ना, अभी तो मैं जवान हूँ आणि जगण्याची इच्छा आहे मला. अंत्ययात्रा बघू शकतो का आपण? स्वप्नात दिसते महाराज. मग स्वप्नातला व्यवहारही असा असतो, दीडपट दुप्पट नसतो, ते डायरेक्ट 10 पट 20 पटच असतो महाराज. ते झोपला ना महाराज, झोपेत चिंतन सुरू झालं. इशे दुला काही ते पासून चिंतन नाही. मग यालाच पॅन्ट शर्ट घातली, यालाच बघायला पोरगी आली. इथून सुरू झालं, पाहुणे बघायला आले, पाहुण्याला पोरगा पास पडला आणि मग ते सुपारी फुटली, हुंडा ठरला, लग्न झालं. लग्नात वस्तू दिल्या, नवरदेव नवरी घरी आले. घरी आल्याबरोबर 1-2 वर्ष झाले. 2 वर्षानंतर त्यानं सांगितलं का रे तुझ्या बापाने जरा पलंग बारीकच दिला. ती म्हणली 2 वर्षापूर्वीच म्हणायचं ना बाबा, म्हणली मी लग्नच केलं नसतं तू संग. आता ते म्हणला तुम्ही असं का म्हणलात? तो म्हणला बारीक नाही तर काय, आता म्हणला कालांतराने आपल्याला मुलं बाळ होतील, मग कसं झोपायचं? तिने सांगितलं थोडं तुम्ही पलीकडे सरकायचं, मी थोडं पलीकडे सरकणार, 2 झालेली मुलं मध्ये ठेवू. ते म्हणलं मग अजून एखादं झालं तर? ती म्हणली पुन्हा तुम्ही थोडं पलीकडे सरकायचं, पुन्हा पहिले 2 आणि हे 1 3. बरोबर जागा होती. ते म्हणलं जर योगायोगाने 4थं झालंच तर? ती म्हणली आता काय करायचं, थोडं मी पलीकडे सरकते, थोडं तुम्ही पलीकडे सरका. असं म्हणून 6 फुटाच्या वट्ट्यावर शिष्य खाली पडले आणि मोठ्या आवाजाला बाबो मेलो, गुरु महाराज बचाव. तर गुरुजी उठले, क्या हुआ बेटा? शिष्याच्या इकून 3 आणि इकून 6.5-7 फासुळ्या मोडल्या. मनका गेला दवाखान्यात. शिष्य गुरुजी भेटायला गेले. गुरुजीनं सांगितलं शिष्या तू काय कर म्हणले, आता तुझ्या मनात लग्नाची इच्छा निर्माण झाली, तू लग्न कर. ते म्हणलं आपली जिरली, आपल्याला लग्नच करायचं. कस काय? अहो म्हणलं स्वप्नातल्या बायकोनं जवळजवळ 7 आणि 3 10 आणि 11 मनका जर मोडलाय तर जागृतीतली. गुरुजींनी सांगितलं एवढं जरी कळलं तरी तुझं कल्याण झालं. माझा दृष्टांत संपला. मला हे सांगितलं कशा करता, एखाद्या गोष्टीचं जड पदार्थाचं किंवा जीवाचं जीवाने चिंतन केलं की त्याला काय प्राप्त होतं? दुःखच प्राप्त होतं ना. ह्याच्यापेक्षा काय प्राप्त? बरं, सुख प्राप्त होण्याकरता माणसं काय करत नाहीत? सुख प्राप्त होण्याकरता बऱ्याच प्रक्रिया सांगितल्या, त्या आपल्याला शक्य नाही. भक्ती आपण करू शकत नाही, योग आपल्याच्याने घडत नाही, आणि कर्मात तर आपण सर्रास चुकल्याशिवाय राहत नाहीत. झालं त्याच्यात सगळ्यात सोपं साधन सांगितले नामस्मरण, ते आपल्याच्याने होत नाही. मग काय होतं? वदनी कवळ घेता, एवढंच आपल्याच्याने पार होतं. पण त्याच्यात बी अडचणी येतात. हे सगळं जे आहे महाराज, या सगळ्यापेक्षा जे चिंतन आहे, ईश्वराच्या चिंतनाकरता सुद्धा त्यात तत्कथनम चिंतन करण्याकरता त्याच्याविषयी माहिती असावी लागते. तो कसा आहे? उगाच चिंतन करण्याकरता एका पदाहून त्याची माहिती होत नसते. पुरेपूर तो कसा आहे हे कळल्याच्या नंतर त्याची गोडी लागते आणि मग मन त्याचं चिंतन करायला लागतं. स्वतः शुकाचार्य महाराज भागवतामध्ये एका श्लोकाच्या उच्चारणाने गेले नव्हते. जेव्हा दुसरा श्लोक ऐकला त्यावेळेस त्यांना भगवान परमात्म्याचं सगळ्या गोष्टी कळाल्या आणि मग ते व्यासाजवळ गेले, भगवंताचं चिंतन करू लागले. बरं, चिंतन करत असताना, चिंतन त्याला म्हणतात जे चिंतन करत असताना तहानही लागत नाही आणि भूकही लागत नाही. राजा परीक्षितीला शुकाचार्याने विचारलं, राजन 4 दिवस झाले मी तुला उपदेश करतोय, अरे जेवण करून ये, पाणी पिऊन ये, पाय मोकळे करून ये, तुला भूक वगैरे. राजाने सांगितलं महाराज भगवंताच्या चिंतनात श्रवण करत असताना ना मला भूक लागते ना मला तहान लागते. महाराज खरे साधू तेच असतात की जे शिष्याला साधकाला देवाच्या चिंतनापासून लांब जाऊ देत, आणि जर गेले तर ते त्यांच्यावर रुष्ट होतात.
चिंतन करावं याच्यासाठी रुष्ट होते. उपनिषदामध्ये एक कथा आली, जीव गोस्वामी आणि सनातन गोस्वामी म्हणून. सनातन गोस्वामीचे शिष्य होते जीव गोस्वामी. सनातन गोस्वामी इतकं प्रकांड पंडित होते महाराज, त्यांच्यासारखं पांडित्य कोणाकडे नव्हतं. सनातन गोस्वामींकडे एक साधक शास्त्र शिकून म्हणा थोडं अध्ययन करून त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याकडे आल्याच्या नंतर म्हणला, हां चला तुम्ही माझ्या पुढे वादाला बसा वादाला. म्हणजे ही वादाची परंपरा पहिल्यापासून आलेली. वादाला पुढे बसा म्हणल्याबरोबर सनातन गोस्वामींनी सांगितलं, बसायचे कशा करता, माझ्याशी वाद करून तुला काय प्राप्त होणार. काय नाही म्हणलं, मी वाद करणार आणि तुम्हाला हरवणार. तुम्हाला हरवलं की मी ह्या प्रमाणपत्रावर सही करायची आणि मी घोषणा करणार, म्हणणार की मी यांना हरवलं. आणि तुम्हाला हरवलं म्हणजे माझा काय साधा उदो होईल का. असं बऱ्याच जणाला वाटतं. बऱ्याच जणाला म्हणजे आता असं आता काय कंडिशन आहे माहिती आहे का, ज्याच्याकडे शिकतात त्यालाच बरीच माणसं म्हणतात, गुरुजी असं कीर्तन झालं की नाही रात्री, अरे तू सांगायला कुणाला, असली चाल म्हणली का नाही रात्री. आणि ह्याचा काळी दोनला सुद्धा स्वर नीट लागत नसतो. ह्याचा स्वर लागतो, पेटीचे सगळे स्वर दाबले असच. आणि त्याला म्हणा, गुरुजी असले रात्री असली प्रस्तावना, अरे तू काही सांगू नको. गुरुजी म्हणायला सांगायलाच वरून सांगावं कोणापुढे, बोलावं कोणापुढे हेही कळलं पाहिजे. सनातन गोस्वामीने सांगितलं, तुला प्रमाणपत्रावर मी हारलो याची सही पाहिजे ना. साधू स्वभावाचे माणसं असतात महाराज, हे चिठ्ठ्यान चपाट्यातन प्रसिद्धीतन गुंतत नसतात. त्यांनी ते प्रमाणपत्र घेतलं म्हणजे हां धर मी हारलो म्हणून सही करून दे. महाराज तो साधक उड्या मारतच गेला, मी हरवलं. वादाला बसायच्या अगोदर ते नाही म्हणले, हारले माझ्याकडून. त्याचा तो आनंद, ते त्या पालखीत बसणं. आणि मग सनातन गोस्वामीचे एकनिष्ठ शिष्य जीव गोस्वामी ते पुढून आले. ते म्हणले, का रे कोणाला हरवलं. आणि ते सनातन गोस्वामी नाहीत का, ते म्हणले सनातन गोस्वामीला तू हरवलं. अरे येडा आहे म्हणले, तू माया पुढं बस, मला हरवलं तर त्यांना हरवलं म्हणता येईल म्हणले. ते म्हणले, तुम्ही कोण. मी त्यांचा चेला आहे म्हणले. अरे म्हणले, गुरुला हरवून आलो, चेल्यासोबत मी वाद करत असतो. महाराज त्यांच्या दोघाचा फिट वाद सुरू झाला आणि लोकांनी सांगितलं, मग आता त्यांना हरवलं तर शिष्याला बी हरवा. बसले महाराज. जीव गोस्वामीने पहिल्या प्रश्नातच सनातन त्या साधकाला हरवून टाकलं. त्याच्याकडून ते प्रमाण हिसकावून घेतलं. प्रमाणपत्र आले म्हणले, हे गुरुजी हे प्रमाणपत्र तुम्ही असं कशावर बी सह्या करीत जाऊ नका म्हणले. हे आलं बघा पहिल्या गतीतच. पुन्हा चेलाच उपदेश करायला लागला. काय म्हणले तुम्ही कशावर बी सही करतात. अहो त्या माणसाला त्याला मला हरवायची ताकद नाही, तुम्हाला हरवून तुम्ही सही दिली. चिंतनात व्यत्यय आलेला जमत नाही साधूला याच्याकरता सांगतोय बरं का. आणि मग महाराज सनातन गोस्वामीने सांगितलं, आजपासून तू माझ्या तोंडापुढे यायचं नाही, तुम्हाला बोलायचं नाही, तुम्हाला गुरु म्हणायचं. काय कमाले बुवा म्हणले, गुरुजी तुम्हाला हरवणाऱ्या माणसाला मी हरवून आलोय, तुम्हाला माझा अभिमान वाटायला पाहिजे. तू उठ म्हणले, इथून मला तुझं तोंड बघायचं नाही. शिष्य होता महाराज तो. उठ म्हणल्याबरोबर काय गेला नाही. उठ म्हणल्याबरोबर गेला तो काय शिष्य काय गेला नाही महाराज, तिथेच राहिले. बराच कालावधी गेला. गुरु महाराज म्हणले, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही माझ्याशी आबोला धरू नका, तुमच्या पाया पडतो. काय चुकलं एवढं सांगा म्हणले. जर माझी चूक झाली असेल तर मान्य करेल म्हणले, इथून पुढे मी तुम्हाला तोंड दाखवणार. सनातन गोस्वामींनी सांगितलं, जीव तू त्याला काय सांगून त्याला तू हरवलंस. त्याला प्रमाणपत्रावर सही देणारा कोण होता. जीव गोस्वामी सांगितलं, गुरु तुम्हीच होतात, तुम्ही सही दिली. ते मग मी सही दिलेली, मी त्याला विजयी घोषित केलं आणि तरीही तू त्याच्यासोबत वाद केलास, हा गुरुद्रोह नाही तर काय. गुरुद्रोह आहे की नाही. गुरुनं एखाद्याला विजयी केले, नाही त्याचं कीर्तन पडलं, अरे तुला करायचं काय, त्याचा गुरु चांगला म्हणायला, हा गुरुद्रोह झाला म्हणले तुझ्याकडून. बरं म्हणले, चला माफ करा, गुरुद्रोह झाला, चुकलं माझं. अजून एक गुन्हा झाला म्हणले, मला सांग त्या वादाला त्या भांडणाला किती वेळ लागला. त्यांनी सांगितलं सरासरी 2.5 ते 3 तास. आता सगळ्यात मोठा गुन्हा झाला म्हणले तुझा, या 3 तासात तुझ्याकडून भगवंताचं चिंतन झालं का सांग.
म्हणले नाही. मग काय झाला? नुसता वादच झाला. नुसता वाद नाही झाला, वादे वादे जायते तत्वबोधान वर्धते वैरवन्नी. वाद वितंडच. शास्त्रामध्ये संवादाला आणि वादाला महत्व आहे. शास्त्रामध्ये संवादाला आणि वादाला महत्व आहे. त्याच्यामध्ये दोन पोट प्रकार आहेत, एक वितंड आणि एक जल्पा. याला अजिबात महत्व नाही. जल्प आणि वितंडाला अजिबात महत्व नाही, वादाला आणि संवादाला महत्व. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा, वितंडन वाद नाहीच. वितंड झाला म्हणले मग त्या 3 तासात देवाचं चिंतन झालं का? म्हणले नाही. या 3 तासात तुझ्याकडून देवाचं चिंतन झालं नाही म्हणले हाच तुझ्याकडून सगळ्यात मोठा गुन्हा झाला. महाराज माफी मागितली, सांगितलं इथून पुढे मी तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करणार. कशा करता सांगितलं? भलेही दुनियातून मान सन्मान निघून जाय नका, पण साधूला देवाच्या चिंतनापासून एखादा साधक जर दूर गेला तर जमत नाही. विठाला विठाला. आणि त्याच पण परमेश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे. म्हणजे का केलं पाहिजे? अभंगाचं पहिलं चरण. पावविल पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया. का चिंतन करायचं म्हणले? त्याचं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन याच्याकरता करायचं की त्याचं चिंतन केल्याच्या नंतर आपण आपल्या योग्य ठिकाणाला पोहोचू. महाराज चिंतन करण्याकरता तुम्ही ज्यांना सांगतायत तो जीवही चिंतन करत नाही, आणि त्याचं मन त्याची बुद्धी ती सुद्धा चिंतन करत. तुम्हाला महाराज असं कसं काय? अहो खरंच करत नाही महाराज. मला म्हणजे साधा प्रश्न आहे, साधा छोटा, तुम्हालाही पडतो नाही असं नाही. इथून मागं काय कीर्तनकार झाले नाही? बरं इथून मागं कोणी चिंतन करा असं सांगितलं नाही का? सांगितलं. किती माणसं चिंतन करतात? करत नाही. उलट बरं आहे, एका कीर्तनात जर समाज चिंतन करायला लागला
पुन्हा कीर्तन करायची गरज पडणार नाही की हो. बरोबर. चिंतनाची सवय माणसाला लागत नाही. हां, माणूस चिंता नक्की करतो पण चिंतन मात्र करत नाही. पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चिंतन केलं की चिंता नष्ट होते आणि चिंता करत राहिलं की चिंतन अजिबात होत नाही. एकच शब्द मागे पुढे सरकवला की बरोबर. मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे सांगितलंय, पण मन जातं का तिथं? काय काय करी तो या मना परिणायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना. आणि मग हे असं झालं की पुढं सगळं बांबालच. नेही पतना आदरी करू नये त्याची विवंचना करतो महाराज. करू नये त्याची विवंचना म्हणजे मन असं आहे महाराज, कितीही मोठा साधू असला तरी त्याच्याविषयी शंका उत्पन्न करतो. किती मोठ्या साधूविषयी. लक्षात ठेवा, साधूचं मन सुद्धा छोट्याशा शंकेहून जर दुःखी होत असेल तर तो साधूच नाही. काय जुनी महात्म्य होते. जुनी माणसं खरं तर शास्त्र तर शिकावं असं नाही असं म्हणत नाही मी बरं, पण माझी रुची वैयक्तिक सर, माझी रुची मला हे जे जुनी माणसं आहेत ना, नाना असतील, एकनाथ महाराज देगलूरकर असतील, हे जे जुनी थोर माणसं आहेत, विनायक दादा असतील, कोणी जे ज्येष्ठ आहेत, यांच्या जीवनातले काही प्रसंग ऐका, काही प्रसंग बघा, म्हणजे कळतं हे साधू किती ताकदीचे होते. महाराजांकडे, शेखर महाराजांच्या वडिलांकडे म्हणजे वैकुंठवासी एकनाथ महाराज देगलूरकरांकडे पोरगा शिकायला होता. काय ताकद होती महाराज, त्या पोराला शिकवलं आणि शिकवल्याच्या नंतर 4 वर्षाला परीक्षा होती. 4 वर्षाची परीक्षा देत असताना तो जर पास झाला तरच बाहेर, नाही तर तो जर नापास आला तर पुन्हा त्याला 4 वर्ष सोडावं लागेल. महाराज 4 वर्ष झाले आणि महाराजांनी त्याला नापास केलं. वर्गा बी संकट होता, म्हणला एवढा अभ्यास करून नापास केल्यामुळे निघून गेला महाराज मठातून. तू म्हणजे राग. एकदा जर गुरुजी म्हणले मूर्ख आहेस तू की मिटलंच बुवा, म्हणून मनी जाऊन का तसं चांगला आहे नाही म्हणायचं, तू हुशार आहे, तुझ्यासारखं लेकरू नाही. निघून गेला महाराज तो. पण रात्री आला, दरवाजा वाजवला. महाराजांना माहित होता हाच आला. नाना म्हणायचं, नानाने उघड दरवाजा उघड. दरवाजा उघडल्याबरोबर महाराज मोठ्या काठीने डोक्यावर टप्पू टाकला. एका टप्पूत महाराज रक्त, चक्कर आली, पडले खाली, निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठवलं, कस काय झालं, तुम्हाला कोणी मारलं? महाराज म्हणले मला कोणी मारलं नाही. म्हणजे हे लागलंय, कोणी मारलं नाही, पण त्यांच्या लक्षात आलं हे जे पोरगा पळून गेलता का ह्यानंच मारलं. महाराज म्हणले का तुम्हाला त्या शिष्यानं मारलं का? महाराज म्हणले नाही, मला त्याने अजिबात मारलं नाही. आणि महाराज थोड्या वेळानं तो पुन्हा आला, आश्रमात पाया पडला. का रे म्हणले तू महाराजांना रात्री काठीने मारलं का? बघा वृत्ती, त्याने कबूल केलं, हो मीच मारलं मला काठीने, माझ्यामुळे चक्कर येऊन पडले, मला वाईट वाटलं, मला प्रायश्चित्त घ्यायला आलो. तरी महाराजाला विचारलं का हो महाराज, हे म्हणतो तुम्हाला मारलं आणि तुम्हाला मारलं का? महाराज म्हणजे मारलं नाही. काय अंतःकरणाची स्थिती असेल महाराज. त्याच्यानंतर त्याला 4 वर्ष पाठ शिकवला, परीक्षा दिली, उत्तीर्ण झाला तो. 4 वर्ष झाले तरी महाराज त्याला विचारायचे, खरे महाराज तुम्हाला यांनी मारलं का? महाराज म्हणायचे नाही, मला यांनी मारलंच नाही. तुम्हाला कोणी मारलं? मारलंच नाही म्हणले मला कोणी. मग आता बोलणारे म्हणले तू काय प्रायश्चित्त घेतो? ऐका प्रायश्चित्त काय घेतलं त्याने प्रायश्चित्त घेतलं म्हणले महाराज, मी माझ्या गुरुला दररोज 1100 गायत्री मंत्राचं जप चिंतन त्यांच्या चरणावर समर्पित करेन. माझा स्वतःचा करून बरं का, स्वतः करता करून 1100 त्यांच्या चरणावर समर्पित करेन. याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काय करणार नाही. ना याच्या व्यतिरिक्त त्याने संसार केला, ना स्त्री पुत्रात गुंतला, ना घरी गेला, कुठेच गेला नाही महाराज. फक्त चिंतन करायचं आणि समर्पित देवाला करायचं. महाराज शेवटच्या श्वासापर्यंत नानाला विचारत होते तुम्हाला यानं मारलं का? तर त्यांनी सांगावं मला यानं मारलं नाही. याला म्हणतात साधूचं अंतःकरण. हे कशाने प्राप्त होतं माहिती आहे का? हे फक्त ईश्वराच्या चिंतनाने होतं महाराज. एवढ्या सहजासहजी एवढी मोठी अवस्था प्राप्त होत नाही.
आणि हा मग त्यानं एक काठी मारल्यास त्याचा बुडातून काटा काढणारे आपल्यासारखे असतात. ही अवस्था फक्त चिंतनाने प्राप्त होऊ शकते. चिंतन मन करत नाही, केलं तर ही अवस्था प्राप्त होते. म्हणून तर म्हणतात चिंतिया चरणा विठोबाच्या, चिंतिया चरणा विठोबाच्या, नकरी रे मना काहीच कल्पना, नकरी रे मना काहीच कल्पना, चिंतिया चरणा विठोबाच्या, चिंतिया चरणा विठोबाच्या, नकरी रे मना काहीच कल्पना, नकरी रे मना चिंतिया चरणा विठोबाच्या. महाराज म्हणतात न करी रे मना काहीच कल्पना, चिंतिया चरणा विठोबाच्या, चिंतिया चरणा विठोबाच्या. प्रमाणच लक्षात येऊ द्या बरं का. याच्या पुढे एक सांगतात ऐक रे मना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. चिंतन करायचं सांगतात महाराज, फक्त चिंतन. ते चिंतन होत नाही गेले. चिंतन न होण्याला कारण एक आहे महाराज. चिंतन न होण्याला कारण जीवाची संगती सुद्धा आहे. तुम्हाला जीवाची संगती कसं काय? सगळ्यांना उदाहरण पाठ आहे, सगळ्यांना उदाहरण पाठ आहे. जड भरत राजा हरणी गर्भागे. जड भरताने सगळं राज्य सोडलं. जड भरताचं राज्य नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केले. समुद्र वलयांकित राज्य केले. समुद्र वलयांकित म्हणजे समुद्राकडे बघितल्यास पाण्याशिवाय दुसरं काही दिसतं का? तसं जड भरताचं राज्य सगळीकडे होतं. तेने दिगमंडल जिंकले. सगळं एवढं असताना त्यानं सगळ्या राज्याचा त्याग केला आणि गंडकी नदीच्या किनारावर आश्रम बांधून त्या आश्रमात तो कशा करता गेला? बोला बोला, कशा करता गेला? कशा करता गेला आश्रम? चिंतना करता. सोपं आहे की हो, चिंतना करता. घर सोडून कसा साधनेला? चिंतनाला. बरं, चिंतनाला गेला आणि एक दिवशी स्नान संध्या करत असताना एक हरणी गर्भवती आली. पाणी पित असताना वाघाच्या डरकाळीने, सिंहाच्या डरकाळीने तिचा गर्भ हलक्या कारणाचे असल्यामुळे उडी मारताना तिचा गर्भ, तिचं पाडस, तिचं गर्भ गळून पाण्यात पडलं. साधूच्या समोर ही घटना झाली. भरताचं काम होतं पाण्याच्या बाहेर तो गर्भ काढणे. भरताने काढलं की हो महाराज? साधूचं अंतकरण दयाभूत असतं, काढलं. बरं, काढलं ठीक. त्याच्या पुढे काय केलं? काढून समाधानी नाही राहिला तो. त्याला घरी घेऊन आला महाराज. आता ते घरी घेऊन आल्याच्यानंतर गुरु रे बाबालाही भारी सांगतात महाराज. बाबा म्हणले ते घरी घेऊन आला पण जमलं बाबा म्हणले. ते त्याच्यात गुंतलं ना म्हणले. काय झालं? गुंतलो. सकाळी विना घेतला म्हणले, चिपळ्या घेतल्या. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, समयोपातला वैष्णवाचा मेळा गरुड पायी दाटला. वाळवंटापासोनी असं म्हणलं की ते आलं ना बुवा म्हणले. कोण? पिल्लू. पिल्लू म्हणजे हरणाचं पिल्लू. आता पिल्लू कोणालाही म्हणायले बा, हरणाचं पिल्लू, हरणाचं. आणि ते आलं ते पाठीमागून डुसणे देऊ लागलं. काय कोण डुसणे दिले म्हणून ते वाळवंटापासून महाद्वारापर्यंत झाले की सुरवराची सोडून दिले. मागं बघितलं तर म्हणलं हरण आहे माझं. गळ्यातला इना काढला, चिपळ्या काढल्या आणि टेकली की ते हरणाला लगेच वा किती हुशार आहे रे बाबा. आलं बाबा, भजनात आलं बाबा. काय वाघ हुशार आहे बाबा. असे बरेच भरत आहेत आपल्यातले. आपण सुद्धा पिल्लूत गुंतलेले. हा बाबा, मग ते त्याला गवतच खाऊ घाल, त्याच्या पाठीहूनच हात फिरव, त्याला असं दर. कसलं सोनं आहे माझा? अरे सोनं नाही रे, ते सत्यानाश व्हायला आहे तुझा.
बाबा म्हणले त्यानं पाण्यातून काढण्यापर्यंत ठीक होतं, पण सोनं आणि पिल्लू म्हणण्यापर्यंत ठीक नव्हतं. म्हणले गुतलं ना बाबा, म्हणले गुतला परिणाम जड भरत राजा हरणी काढला. चिंतनात व्यत्यय येत नाही, आणायची गरज नाही महाराज, आपोआप येतो. मी तुम्हाला इथे बसल्या बसल्या प्रयोग करून बघू शकता. तुम्ही गळ्यात माळ असेल तर माळ काढा आणि एक माळ रामकृष्ण हरी वडा. ती माळ संपेपर्यंत तुम्हाला एक तरी जांभळी येणार म्हणजे येणार. हे व्यथेच आहे हो. हा काय लोक म्हणतात आम्हाला हा कीर्तनात बसा वाटत नाही, मांड्या कडकड वाजतात, गुडघे वाजवते. अरे हे सुद्धा व्यथेच आहे एक प्रकारचं. पाप ठाके हिताळ. बरोबर ते चिंतनामध्ये व्यत्यय, पण ते थोडासा व्यत्यय आलेला सारला ना महाराज, व्यत्यय आणून सारला किंवा एकदा चिंतनात माणूस रममान झाला तर मग चिंतने तद्रूपता. आणि मग त्याला बाहेरच्या गोष्टीचं काही घेणं देणं राहत नाही. तो त्याचं चिंतन आणि त्याचा भगवान पार. याच्या व्यतिरिक्त काय कळत नाही महाराज. मी सांगितलंय असेल, तुम्ही ऐकले असेल, एक आश्रमात गुरुजी चिंतन करायचे, भजन करायचे, रामकृष्ण हरी म्हणा, कुठलंही भगवंताचं चिंतन करत एवढे चिंतन करायचे महाराज. चिंतनात मग्न व्हायचे. एक दिवस जंगलात असलेला आश्रम, त्या जंगलातून महाराज असा वाघ पळत आला. महाराज पळत आल्याबरोबर शिष्यानं बघितला आणि तो वाघ आला. शिष्य जे झोपडीतून पळाला महाराज. ते गुरुजी चिंतनातच होते. चिंतनात असल्या कारणाने तो वाघ आला, प्रदक्षिणा केली, बघितलं, निघूनही गेला. शिष्याने हे सगळं बघितलं. पुन्हा तो शिष्य आला. शिष्य काही म्हणला नाही, पण शिष्य म्हणला सर जान बची तो लाखो पाय. आणि मग उठला महाराज. ती गुरु उठले समाज त्या चिंतनातून आणि उठल्याबरोबर आश्रमाच्या बाहेर आले. संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळी गुरुजीच्या खांद्यावर एक मच्छर बसला, चावला की गुरुजीनं मच्छर चावल्याबरोबर गुरुजी म्हणले अरे बाप रे. शिष्य म्हणला काय कमाल आहे वा, काय कमाल आहे. सकाळी एवढा मोठा वाघ आला, गुरुजीला त्याचं थोडं सुद्धा काय वाटलं नाही. आणि आता मी जवळ उभा असताना मच्छर चावलं म्हणले. तो बापरे म्हणले. गुरुजी म्हणले एकच काय. गुरुजीने एका वाक्यात उत्तर सांगितलं, वाघ आला तेव्हा मी देवाच्या चिंतनात होतो आणि मच्छर चावला तेव्हा मी तुझ्या चिंतनात होतो म्हणजे. म्हणून याचा परिणाम चिंतनात भगवंताचा परिणाम जाणवत नाही. चिंतनाने तद्रूपता प्राप्त होते. म्हणले महाराज चिंतनाने चित्तसुद्धा शुद्ध होतं. कसं काय हो, कसं काय ते सांगितलं. शुद्ध होतं ना म्हणले चित्त. देवाचं नाव जर घेतलं तर चित्त शुद्ध होतं. नुसतं शुद्ध होत नाही महाराज. शुद्ध झालेल्या चित्तात देव राहतो. येवनी गोपाळ राहे तेथे. म्हणजे महाराज मग आम्हाला एक गोष्ट कळत नाही, याचा परिणाम तुम्ही म्हणलात होतो. काय होतो हे बघा. चित्त शुद्ध चिंतनाने झालं की देव अंतःकरणात येऊन राहतो. आणि एकदा देव अंतःकरणात येऊन राहिला की मग ती त्या खोलीची जबाबदारी कुणाकडे आली. काय म्हणा 8:30 ते 10:30 तुम्ही म्हणलात ना तेव्हा उपरणं खांद्यावर होतं माझं. काय सांगत होतो मी, असंच व्हायला मला. आता काय करावं, वयामान होतंय थोडं असं. चिंतन सांगत होतो मला माहिती आहे, पण नेमकं काय सांगत होतं. हां, चिंतनात एकदा चित्त रममान झालं की भगवान परमात्मा चित्तात येऊन राहतो. चित्तात येऊन राहतो म्हणजे काय करतो, ज्या परिसरात राहिला तो परिसर काय होतो, त्याच्या मालकीचा होतो. आणि मग त्याचं रक्षण करणं काम कोणाचं आहे, त्याचंच आहे ना. मग तो त्या चित्ताचं रक्षण कसं करतो सांगितलं. याच्याकरता उदाहरण देतात. कसलं उदाहरण देतात म्हणले, हा विना आहे. आता कीर्तन संपलं की आपण तो विना कशात ठेवतो. असं काल एक जण म्हणला कीर्तन संपल्याशी ना आम्ही सज्जावर ठेवतो. मी म्हणलो वा. तो विना आपण मराठवाडी भाषेत खोळीत ठेवतो. त्या खोळीलाच जुना शब्द आहे गवसणी. गवसणी शब्द आहे आणि तोच गवसणी शब्द बरोबर आहे. भगवान परमात्मा स्वतः गवसणीच्या रूपाने चित्ताला मध्ये ठेवतो. तो
असा गवसणीसारखा त्याच्या बाहेर फिरत असतो. का? तो बाहेर असला म्हणजे त्या चित्तामध्ये विकार उत्पन्न होणार नाही, आणि चित्तात विकार उत्पन्न नाही झाले की भगवान परमात्म्याच्या चिंतनात ते चित्त कायम राहील. म्हणून चित्ता करी गवसनी. पण हे चित्ता करी गवसनी कधी? महाराज म्हणतात ते त्याचं चिंतन केल्याच्या नंतर दुसऱ्या चरणात. चित्ता करेगा त्यासी चिंतिलिया मनी. चित्ता करी गवसनी. तो भगवान परमात्मा गवसनीच्या रूपात त्या चित्ताचं रक्षण करतो. भगवंताच्या चिंतनात राहिलं की सगळ्यात पहिला फायदा योग्य ठिकाणावर पोहोचतो. योग्य ठिकाण म्हणजे आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आपुल्या माहेरा जाईन मी आता. अशी बरीच प्रमाणे बरीच योग्य ठिकाणावर पोहोचतो. भगवान परमात्मा त्याचं चिंतन केलं की चित्ताचं रक्षण करतो. अरे तो काही करतो, फक्त महाराज म्हणतात त्याचं चिंतन केलंय आणि हे झालं नाही असं मला दाखव. त्याचं चिंतन केलंय हे काम झालं नाही असं मला दाखव. महाराज म्हणतात ना, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, चिंतिता विठ्ठले का. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय नो हे केले, काही होतं म्हणजे महाराज तो काही करतो, फक्त त्याचं चिंतन करावं लागते. चरित्रभाग सगळ्यांना माहीत आहे, फक्त स्पष्ट करून जातो. काही त्यातला म्हणजे लई बारकावा म्हणता येणार नाही, पण माझ्या बुद्धीला सुचलेला. खरं सांगा, व्यवहारात पूर्वीच्या काळामध्ये बाळंतपण करणं कोणाचं काम होतं? बाळंतपण करणं दाईचं काम होतं, म्हणजे स्त्रीचं काम होतं. आता डॉक्टर करतात तो विषय सोडा, पण बाळंतपण करणं कोणाचं काम होतं? स्त्रीचं. मग मला सांगा, बाळंतपण करणं हे स्त्रीचं जर काम होतं, तर चोखोबाची बहीण झाला शारंग धरू.
चोखोबाची बहीण झाला शारंग धरू वहिनी उघडादार हाका मारी. भगवान परमात्म्याने साडी घातली, सगळं रुक्मिणीचं मेकअपचं सामान घेतलं. रुक्मिणीनं असं विचारलं, नेमकं आज झालंय काय ह्यांना? देवा म्हणले, काय झालंय? ते म्हणले, ही पर्सनल मीटिंग आहे, यात तू मला काही डिस्टर्ब करू नको. काय म्हणली, मीटिंग काय नेमकं सांगा तरी, पण आता तिथं सांगितल्याशिवाय पुढं जाता येत नाही, सांगावंच लागतं. सांगितलं महाराज असं असं काम. महाराज बाळांपण सुद्धा देवाने केले. आता याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे? पुढे काय करायला? तू काही करतो काय नो, हे एका फक्त चिंतन करावं लागतं बघ त्याची. हां, उंच नीच काही मध्ये सगळा अभंग बघा. अहो, व्यवहारात सगळ्यात चांगला व्यवहार दूध विकणे, बरोबर का नाही? सगळ्यात सुंदर कार्य जर कोणतं असेल तर गायीची सेवा कर. सगळ्यात सुंदर कार्य शेती कर. सगळ्यात. पण मी काय म्हणतो, एखाद्यानं दुकान टाकावं, माझं म्हणणं नाही. टाका ना बाबा, दुकान टाका, प्रत्येकाला हक्क आहे. मी विचार करतो पण आपली टपर होत नाही. मला टाकायच्या आधीच असं वाटतं आपलं बसलं तर हीच मोठी चूक होती. नाही, मयावर शाश्वती नाही महाराज. हां, ही आपल्या इकडची भाषा होत नाही महाराज. दुकान टाका, बरं टाकावं कशाच्या बेसवर? भांडवल काय नेमकं? भांडवलाचा विचार नाही. बरं चला, हां टाकलं दुकान टाकलं. हां, कशाचं? हार्डवेअरचं धरा, गाडीचे नट बोल्ट स्पेअर पार्टचं धरा, टाकलं. हां, पोरगा आला म्हणलं, महाराज आपल्या गाडीचा नट पडलाय, द्या बरं. म्हणजे नेमका याला नट द्यावा कोणता? कशी कंडिशन होती माहिती आहे का माझी? एक जणानं गोळी दिली, पेशंट खुशच झाला ना महाराज. वा 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 म्हणला, काय धन्यवाद म्हणला, लय उपकार झाले म्हणला. मी सगळ्या महाराष्ट्रात फिरलो, माझं कुठंच राहिलं नाही, आणि तुमच्या गोळीनं राहिले, काय करावं? असं डॉक्टरला बी अभिमान वाटला, मला माझ्या गोळीनं राहिलं. ते गेल्यास डॉक्टरनं काय केलं, सगळ्या गोळ्या टेबलवर टाकल्या, आणि डॉक्टर गोळ्याकडे बघू लागला. कंपाऊंडरनं विचारलं, नेमकं काय बघायला? ते गेलेल्या पेशंटचं कोणत्या गोळीनं राहिले विचार करायला म्हणलं. आता तसं जर समजा त्या स्पेअर पार्टवाल्याने नट मागवर द्यावं कोणता, बारीक देऊ, आणि त्याला मोठा लागत असला तर त्यानं पुन्हा म्हणावं दुकान कशाला टाकलं? बरं चला दुकान टाक. महाराज चांगल्या गोष्टी विकणं काही नाही, पण मांस मटण विकणं, तिथं काय लय चांगले माणसं जातात का? पशु मारणं ते विकणं. पण सज्जन कसाय विकू लागे मांस. कोण विकू लागले? भगवान. हे कशाचं जोर होतं महाराज? जरी मांस विकण्याची धंदा असला तरी एक चित्ताने देवाचं चिंतन होतं महाराज. आणि चिंतन करत असताना बरीच लोक यायचे, त्यांना फसवायचे, 100 रुपये द्यायचे, 200 दिले म्हणून सांगायचे, 200चं मांस घेऊन जायचे. पण महाराज भगवान परमात्मा त्या मापाच्या रूपाने पारड्यात बसले. ज्याने 100 रुपये दिले त्याला 100 रुपयाचं मांस जात होतं. हे सगळं कशाच्या जोराने? चिंतनाच्या. महाराज म्हणतात, अवघे होती लाभ एका या चिंतने, अवघे होती लाभ एका या चिंतने, अवघे होती लाभ, अवघे होती लाभ एका या चिंतने. नाम संकीर्तने गोविंदाचा, नाम संकीर्तने गोविंदाचा, नाम संकीर्तने गोविंदाचा,
अवघे होती लाभ एका या चिंतने अवघे होती लाभ एका या चिंतने. सगळे लाभ म्हणजे फायदा, सगळे फायदे फक्त त्याच्या चिंतनाने होते. अरे काय सगळे फायदे म्हणजे किती सांगता येईल महाराज, किती सांगता येईल. महाभारतामध्ये सगळे देवाच्या नावाचे फायदेचे. नुसतं नावासाठी हेलपटाव, नावासाठी चक्कर, किती कमाल. तो आपलं भजन करतं म्हणून ते म्हणेन तसंच वागायचं. अवघड आहे का नाही महाराज. समजा मी इथं आलो आणि इथं आल्याबरोबर सर म्हणले, सरांना एकदा विचारलं महाराज कुठून येणार आहेत. मी इथं आलोय तरी सरांनी म्हणायचं महाराज घरून येणार आहेत. मग सर तसं म्हणले म्हणजे मी घरून जाऊन यायचं का. किती बी प्रेम असलं तर येईल का जाऊन. देवाचं बघा ना, वस्त्रहरणाच्या वेळेस देव द्रौपदीच्या कुठं होता, जवळ होता की हो, जवळ होता. पण ती म्हणली कोटे गुंतलाशी द्वारकेच्या राया. ते पुन्हा मालक तिकडे गेले आणि द्वारकेला जाऊन पुन्हा एक येडा करून वापस आले. द्रौपदी म्हणली, देव म्हणले एवढा उशीर कस काय. द्रौपदी म्हणली आता तुझ्याकडून चुकलं, माझं काय गुन्हा आहे, मी तुझ्या जवळच होतो ना. पण तूच बोलताना काय म्हणली द्वारकेचा राणा तिकडं जाऊन आलो ना. देवा म्हणले मग तुम्हाला कळू नाही का. काय कळायचं म्हणली, तू माझं चिंतन करतेस, तू जसं म्हणेन तसं वागणं माझं कर्तव्य आहे. एवढी हेलपाटी घेतो महाराज तू, याच्यापेक्षा अजून काय सांगावं. महाराज बायको झाला अर्जुनाची. देव तर सगळ्याला माहित आहे तो प्रसंग. सुभद्रा झाला, अंगठी दिली, काय पार लय पण कशासाठी. पाहते पांडव अखंड वनवाशी, परी त्या देवाशी आठवी ती. आणि ह्याच्यामुळं त्यांचं सगळं सोपं झालं, काही अडचणी नाही आल्या. अहो नुसते एका पानानं 10,000 सहस्त्र ब्राह्मण भोजन होतंय म्हणजे काय चेष्टा आहे का. कशामुळं हे देवाच्या नामस्मरणामुळं. म्हणून तुम्ही अजूनही गुरुवारी राऊत बाबांजवळ जा आणि त्यांना म्हणा बाबा मला अशी अशी अडचण आहे. त्यांना म्हणा बाबा पैसाच पुरत नाही. बाबा त्याला काय म्हणत नाहीत महाराज, फक्त मूड ठीक पाहिजे, त्यांचा मूड फ्रेश पाहिजे, पर्याय सांगतात त्याला. पण ते बाबा तिथं जायची आपली काही टप्पर होत नाही. पंढरपुरात बी कोणी टप्पर करणार नाही तिथं जाणार अजून. बाबा म्हणणार बाबा तुमचं घरात अशांती आहे का. हां चल दररोज 10,000 नामस्मरण करायचं. ठीक बाबा. दुसरा आला बाबा पैसे येतात हो पण साचत नाहीत. बनचं 10,000 नामस्मरण. बाबा बायको भेटणं 10,000 नामस्मरण कर. बाबा भेटली पण टिकणं 10,000 नामस्मरण कर. बाबा टिकली पण धड बोलणं 10,000 नामस्मरण कर. बाबा पोरबाळ 10,000 नामस्मरण कर. बाबा ती मरणावं 10,000 नामस्मरण. मग काही बी जरी झालं तरी 10,000 नामस्मरणाशिवाय पर्याय. नामस्मरण हे त्यांचं सगळ्यात मोठं ब्रीद आहे. नामस्मरण म्हणजे देवाचं चिंतन. त्याचं चिंतन केलं की काही कमी पडत नाही, सगळी लाभ प्राप्त होतात, सगळी फळं भेटतात. अवघी होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या, किंवा पावावया फळ अंगी असावे हे बळ. फळ प्राप्त करून घ्यायचं आहे ना, मग तुमच्या अंगामध्ये बळ असावं लागतं. कशाचं. नामस्मरणाचं. नामस्मरणाचं बळ असावं लागतं. आणि म्हणले मग एकदा नामस्मरणाचं बळ तुमच्याकडे असलं की त्या बळाचा परिणाम अभंगाचं 4थं चरण.
पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया म्हणी चित्ता करी गवसनी. महाराज म्हणतात काय फळ आहे आणि ते फळ मिळालंय त्याचं बळ काय. तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी. सिद्धी काय होतात पायाजवळ येतात. सिद्धीचा विचार बोलत असताना सांगतात पण आपल्याला सगळ्या सिद्ध्या माहित आहेत. वशिता नावाची सिद्धी, ज्या सिद्धीच्यात काही असे मंत्र आहेत की ती सिद्धी जर आपण ते मंत्र जर उच्चारले ज्या त्या माणसाच्या घरी ज्या त्या माणसाच्या कक्षेत जाऊन जे ते मंत्र जर उच्चारले तर वशिता नावाच्या सिद्धीने तो माणूस आपल्याकडे वशीभूत होतो. आपला ऐकायला लागतो. त्याला आताच्या भाषेत काय म्हणतात. अजून एक शब्द आहे त्याला इंग्लिश असं हेप्नोटिझम. हेप्नोटाईज करणं हे वशिता सिद्धीचाच प्रकार आहे ना. लघिमा म्हणून एक सिद्धी आहे, छोटं रूप घेत आहेत. काही सिद्धी आहेत महाराज अशा. पण मी सांगितलं तसं सिद्धी आली की प्रसिद्धी होते आणि प्रसिद्धी आली की लौकिकता वाढते. लौकिकता वाढली की अलौकिकपणा नष्ट होतो. अलौकिकपणा नष्ट झाला की सिद्धपणा नष्ट होतो आणि सिद्धपणा नष्ट झाला की माणूस भ्रष्ट होतो. याचंच नाव प्रणश्यती. सिद्धीच्या द्वारे माणसं जवळ येतात. माणसं जवळ आले की मग आपलं चिंतन होत नाही. संस्थेचे एक सद्गुरू होते, नाव उपस्थित होत नाही मला, जोगमार्ग वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुवर्य होते. त्यांचा चरित्राचा भाग असं सांगतात, वारीच्या वेळेला लोक त्यांना भेटायला यायचे मग त्यांचं नामस्मरण व्हायचं नाही. मग ते नामस्मरण कुठं करायचे. स्नान करण्याच्या बाथरूममध्ये जायचे, मधून कडी लावायचे, खुशाल तिथं बसायचे आणि जप करायचे. लोक गेल्यासच बाहेर निघत होते. हा काय चिंतनाचा परिणाम आहे. तुम्ही म्हणाल महाराज तिथं चिंतन जमतं. आपल्याला सगळ्याला माहीत आहे ना जगद्गुरु तुकोबरायांचा दृष्टांत बहिर्दिशेला गेलेला. तिथे तुकोबरायांना शिंक जांभळी खोकला यावेळेस जरी नाव आलं तरी ते पण सिद्धी प्राप्त. चिंतनात व्यत्यय नाही आला पाहिजे. चिंतनात बाकी तुम्ही काही करा, चिंतनात अशी काही साधक मंडळी आहेत समाजात राहून सुद्धा चिंतन करतात, त्यांच्या चिंतनात अजिबात व्यत्यय येत. त्याचा परिणाम महाराज ते नावाला समाजात असतात, ते समाजात नसतात असं म्हणायला हरकत आहे. आणि ह्याचं सूत्र असं आहे, जे प्रसिद्ध नसतात तेच सिद्ध असतात आणि जे सिद्ध असतात तेच चिंतनात रत असतात. म्हणून सध्या म्हणजे हे सिद्ध होणं चिंतनात रत असणं हे नको वाटते. सगळ्यांना प्रसिद्धी हवी वाटते, लौकिकता हवी वाटते, अलौकिकपणा नको. आणि हे जे आहे अलौकिकता जर प्राप्त व्हायची असेल तर देवाचं चिंतन करावं लागते. लौकिकतेत तुम्ही कुठेही राहू शकता.
ज्याचं चिंतन करायचं तो मोठा का त्याचं नाव मोठं? नाव मोठं कसं असू शकतं बरं? तुझ्या मामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्याम, बरोबर आहे ना. स्वतःच्या नावाचं प्रसिद्धी स्वतःला काय माहिती असू शकते? तुम्हाला कोण कोण ओळखते काय माहिती आहे? आणि ज्याला असं वाटतं पठ्याचं लय नाव आहे त्यानं एकदा फक्त पंढरपूर ते बीड ते पंढरपूर एसटीत प्रवास करायचा. गर्दीत जर त्याला जागा भेटली तर मग समजायचं आपण आपल्याला लय जण ओळखतात, आपल्या नावात वजन आहे. असं होतं का? अहो चांगल्या चांगल्याला बसू देत नाही तो. नाव मोठं का ज्याचं नाव घ्यायचं आहे तो मोठा? खरं आहे, नावच मोठं. गगनाहुनी वाढ ज्ञानोबा राय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड. गगनाहुनी वाढ, ज्याचं नाव मोठं आहे महाराज त्या भगवंताला सुद्धा त्याच्या नावाचा महिमा माहीत नसतो. तुझी या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. चिंतनाचा परिणाम तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी. एक प्रसंग थांबतो आणि थांबतो बरं का, 5 मिनिटं राहिलेत माझे. देवाचं चिंतन केलं की सिद्धी प्राप्त होतात आणि देवाचं चिंतन केलं की स्वतः देवही येतो. एक आत्ताचा किस्सा आहे. एक 25-30 वर्ष झाले असतील. एक वारकरी होते, पंढरपूरची वारी करायची, कायम भगवंताचं चिंतन करायचे, कायम भगवंताचं चिंतन. विठ्ठलाशिवाय दुसरं चिंतन नसायचं. त्यांची पत्नी नाही, त्यांना आईवडील नाही, नापतेष्ट नाही, कोणी नाही. गावाकडची सगळी जमीन विकली आणि जमीन विकल्याच्या नंतर त्याने पंढरपुरात एक जागा घेतली. जागाच घेतली महाराज, घर नाही झालं त्याला बांधणं. मग कसं छोटंसं झोपडं केलं आणि राहू लागले. लोकांनी म्हणा अहो एवढे मोठे पैसे, गावाकडचे सगळं धन जमीन जुमला विकून इकडे तुम्ही जागा घेतली, तुम्हाला कोण बघणार आहे? तुमचं कोण रक्षण करणार आहे? तुम्हाला कोण खायला घालील? अहो मरते वेळेस तुम्हाला कोण पाणी पाजील त्यानं सांगा. अरे नाही कोणी पाजली तर ते पांढरून पाणी पाजील. काय कमाल आहे महाराज. कोणी त्याला म्हणायचं अहो वयोवृद्ध कंडिशनला मरते वेळेस कोण पाणी, अहो नाही कोणी पाणी पाजलं तर माझा पांढरून पाणी पाजेल म्हणायचं. भावना बघा काय शुद्ध आहे. असं आपल्याला वाटलं पाहिजे महाराज. असं आपल्याला वाटत नाही. तुम्हाला काय? मला वाटत नाही तर वाटत नाही महाराज. सगळ्यांना असं वाटतं आमचा पोरगा आळंदीला जावं, शिकावा, मोठा मृदंगाचार्य व्हावा, मोठा गायक व्हावा, मोठा कीर्तनकार व्हावा. पण असं कोणी म्हणतं का की आमचा पोरगा साधक व्हावा, आमचा पोरगा साधू व्हावा? असं म्हणत नाही. जो म्हणत असेल धन्य आहे ती माऊलीन, धन्य आहे तो पोरगा. सारखं महाराज त्याला विचारावं अरे कसं होईल तुझं? त्यानं सांगाव माऊली तुम्ही माझं चिंतन करू नका, मरते वेळेस पांडुरंगानं सुद्धा मला पाणी पाजावं, तो येईल पाणी पाजावं. महाराज एक दिवशी तो वारकरी मेला हो. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले झोपडीचं दार उघडलं नाही. 3ऱ्या दिवशी झोपडीचं दार उघडून बघितलं तर वारकरी मेलेला होता. हे आश्चर्य नाही. त्या वारकऱ्याच्या उशाला पांडुरंगाच्या मंदिरातला पांडुरंगाचा ज्या तांब्याने पांडुरंगाला पाणी पाजलं जातं तो चांदीचा तांब्या त्याच्या उशाला सापडला. याचा अर्थ स्वतः पांडुरंग त्याला पाणी पाजायला आले. हाच होतो. याच्यापेक्षा मोठी सिद्धी काय असू शकते? तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी. याच्यापेक्षा पुढे सांगतात हे कशामुळे झालं? पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया, त्यासे चिंतिलिया म्हणे चित्ता करी गवसणी. त्या पांडुरंगाचं चिंतन केल्यामुळे झालं. जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या, गणपती बाप्पांच्या, चौंडेश्वरी मातेच्या चरणावर एवढीच प्रार्थना. देवा या अभंगाचा जसा आशय आहे त्याप्रमाणे आमची वृत्ती कर आणि आमच्याकडून तुझं चिंतन करून घे. कारण तू केलं तर सगळं होतंय. तू केलं तर हे मन तुझ्या चिंतनाला लागू शकतं, हे स्थिर होऊ शकतं. तुझे केले विन स्थिरवश होय मन. तू ठरवलंस तर हे मन तुझं चिंतन करू शकतं. त्या अवस्थेला आम्हाला पोहोचव एवढीच भगवंताकडे हात जोडून विनंती प्रार्थना करतो. आणि माझ्या बुद्धीला जसं स्फुरलं त्याप्रमाणे या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात भगवान गणपती बाप्पाच्या, चौंडेश्वरी माताच्या चरण सानिध्यात हा
भक्ती उत्सव साजरा होतो आणि होत आहे. आणि याही वर्षी माझ्याकडे ही सेवा आहे. तशी माझी सेवा उद्याच्या दिवशी असते, पण तिथीने माझी सेवा आजच आहे. राधाष्टमीला आज गौरी पूजन असतं आणि आज लक्ष्म्या जेवल्या की मी जेवण खावण करून इथं सेवेला येत असतो. पण चला, एक दिवस तिथीच्या थोड्याशा घटीमुळे म्हणा सेवा आज करण्याची संधी मला प्राप्त झाली. जशी श्री गुरुने बुद्धी दिली, पांडुरंगाची कृपा झाली, गणपतीरायांपुढे बोलण्याचा प्रयत्न केला. सेवेसाठी उपस्थित ज्यांनी मला सेवा करण्याची आज्ञा केली, हरिभक्तपरायण आदरणीय वयोवृद्ध, आपलं सर्वांचं श्रद्धास्थान, ज्येष्ठांचं श्रवण केलेलं आहे. काय श्रवण करावं, पण मी दरवर्षी सांगतो ना, इथं कीर्तन करणं म्हणजे दरवर्षी एक नवा अभंग तयार करणं. याच उद्देशाने या उद्देशाने अभंग घेतला. सेवा करण्याची संधी त्यांनी महाराजांनी मला दिली, त्याबद्दल महाराजांचा मी ऋणी आहे. हरिभक्तपरायण सुधाकर महाराज आहेत. चातुर्मासात ज्ञानेश्वरी चालू आहे, बरोबर, ज्ञानेश्वरी चालू आहे. ज्ञानेश्वरीसारखा महाराज ज्ञानेश्वरी चातुर्मासात श्रवण करायला तुम्हाला मिळते. शुद्ध प्युअर दूध प्यायला मिळाल्यास महाराज माणसं लई पाणी टाकून पिण्याच्या नादी लागत नाही. पाणी टाकून फक्त एकच गोष्ट पिली जाते, ती म्हणजे लिंबू सरबत असं म्हणायचं आहे मला. असं म्हणजे मला असं बोलायचं होतं मला. आणि लिंबू सरबत समजा असं प्युअर दूध, आणि मग काय अशुद्ध काय सेविती बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. ज्ञानेश्वरीचं हो कळलं मला, कळलं. छान आला रामय हा. सेवा करण्याचा प्रयत्न केला. सेवेसाठी उपस्थित सर्व आमचे शिक्षक आहेत, सर आहेत, प्रकाश सर आहेत, सुदाम सर आहेत, भंडारे काका आहेत, सर्वच गावाकडले भजनी मंडळ आहेत. म्हणजे यांचं मी नाव घ्यावं एवढा काही मी मोठा नाही, माझ्या वया एवढा यांचा परमार्थ आहे. ऐकू येत नाही बाबाला, तरी बाबाने अगदी तंतोतंत स्वरात आणि सुंदर चाल म्हणली, जुन्या ठेवणी. आणि भजनाचा भोगता माणूस आहे मी, मला भजन आवडतं. थोडं चिंतन बोलणं कमी झालं तरी हरकत नाही, भजन झालं पाहिजे. कीर्तन ज्याच्या कीर्तनात भजन होत नाही ना मनात, मग आता ते नाना म्हणायचे बुवा, ते सांगण्याची काही माझी टप्पर नाही. संपल्यास इथं सांगतो, इथं सांगतो, बसल्यावर सांगतो. गादीवर अजून किमान 5-7 वर्ष तरी सांगता येणार नाही. 5-7 वर्ष थोडासा जरा समजा अजून माझ्या लक्षातच राहणं गेलं का मग सांगायला मजा येते. लोक म्हणते काय येडे येते, त्याच्या लक्षात राही नाही. आता असं होतं. सर्वांच्या सेवेने माऊली आहेत, सर्व अण्णा आहेत, आमच्या तरुण भजनी मंडळ, बाळूभाऊ, मृदंगाचार्य, सर्वांच्या चरणावर ही सेवा झालेली सेवा समर्पित करतो. चुकला असेल माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे काही योग्य असेल ते श्री गुरूंच्या दरबारामध्ये राहून ग्रहण केलेलं आहे, ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जितनी मेहरबानी आपकी उतनी हमारी औकात नहीं, ये तो कृपा है मेरे ज्ञानेश्वर भगवान की, वरना हम में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर